श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्यो नम. नामधारक विन्वी सिद्धासी मागे कथा निरोपिलीसी. नंदी नामा कवी ऐसी दुसरा अनिकाला म्हणून कौने परी झाला शिष्य ते सांगावे जे आम्हास. विस्तार करुणी आधी अंतास कृपा करुणी दातारा सिद्ध म्हणे नामधारका. सांगो तू ते कथा ऐका. आश्चर्य झाले कौतुका श्री गुरुचरित्र अति गोड. गाणगापुरी असता गुरु ख्याती झाली अपरंपरू. लोक येती थोर थोरू भक्त बहुत जाहले. नंदी नामा कवी होता कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकती अमृता प्रकाश झाला चहुराष्ट्री. ऐसे असता एके दिवशी देखा श्री गुरुसी नेले भक्ते एका. आपुले घरी शोभन दायका म्हणून नेले आपुले ग्रामा. ही परगी म्हणजे ग्रामासी नेले आमुचे श्री गुरुसी. पूजा केली तेथे बहुवसी समारंभ थोर झाला. तया ग्रामी शिवालय एक नाम कल्लेश्वर लिंग एक. जाग्रत स्थान प्रख्यात अनेक तेथे एक द्विजवर सेवा करी. तया नाम नरहरी लिंग सेवा बहु करी. आपण असे कवीश्वरी नित्य करी 5 कवित्वे कल्लेश्वरा वाचुनी अनिक नानिक दावचनी. एक चित्ते एक मनी शिवसेना करीतसे समस्त लोक त्यासी म्हणती तुझे कवित्वाची असे ख्याती. श्री गुरुसी कवित्वावरी प्रीती गुरु स्मरण करी तू काही. अन्यत्र देव अपार नर स्तुती मी न करी. ऐसे बोलून आपण गेला देव पूजे कारण. पूजा करिता तक्षण निद्रा आली तया द्विजा. नित्य पूजा करुणी आपण कवित्व करी पार्वती रमणा. ते दिवशी अपरिमाण निद्रा आली तया देखा. निद्रा केली देवळांत देखता झाला स्वप्नांत. लिंगावरी श्री गुरु बैसत आपण पूजा करीतसे. लिंगण दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसे का गा आमुते पूजितोसी. षोडशोपचारेसी आपण पूजा करी स्थिर मनी. ऐसे देखून या स्वप्न जाग्रत झाला तो द्विज. विस्मय करी आपुले मनी म्हणे नरसिंह सरस्वती शिवमुनी. आला असे अवतरुणी आपण निंदा त्याची केली. हाची होय सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू. भेट घ्यावी आता निर्धारू म्हणून आला श्री गुरुपाशी. आला विप्र लोटांगणेसी येऊनी लागला चरणासी. कृपा करी गा अज्ञानासी नेनो तुझे स्वरूप आपण. प्रपंच माया वेष्टुनी नोळखे आपण अज्ञानी. तुची साक्षात शिवमुनी निर्धार जाहला आजी मज. कल्लेश्वर कर्पूर गौरू तुची होसी जगद्गुरु. माझे मन झाले स्थिरू तुझे चरणी विनटलो. तुची विश्वाचा आधारू शरणागता वज्रपंजरू. चरण कमळ वास भ्रमर ठाकूनी आलो अमृत घ्यावया. जवळी असता निधाणू का हिंडावे राणू राणू. घरा आलिया कामधेनू दैन्य काय आम्हासी. पूर्वी समस्त ऋषी देखा तप करीती सहस्र वर्षेनिका. तू न पावसी एक एका अनेक कष्ट करिताती. न करिता तपानुष्ठान आम्हा भेटलासी तू निधान. झाली आमुची मनकामना कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले. तुची सत्य कल्लेश्वरू ऐसा माझे मनी निर्धारू. कृपा करी गा जगद्गुरु म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमुची निंदा करीसी. आजी कैसे तुझे मानसी आलासी भक्ती उपजोनी. विप्र म्हणे स्वामियासी अज्ञान अंधकार आम्हासी. कैसे भेटाल परियेसी ज्योतिर्मय न होता. म्या कल्लेश्वराची पूजा केली तेने पुण्ये आम्हा भेटी लाधली. आजी आम्ही पूजेसी गेलो ते काळी. लिंगस्थानी तुम्हासी देखिले स्वप्नावस्थेत देखिले आपण. प्रत्यक्ष भेटले तुझे चरण स्थिर जाहले अंतकरण मिळवावे शिष्य वर्गांत. ऐसे विनवणी द्विजवर स्तोत्र करीतसे अपार. स्वप्नी पूजा षोडशोपचार तैसे कवित्व केले देखा. मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने. श्री गुरु म्हणती तक्षण आम्ही स्वप्नरूप लोकांसी. प्रत्यक्ष आम्ही असता देखा स्वप्नावस्थी कवित्व ऐका. येणे भक्ते केले निका स्वप्नी भेदुनी समस्त. ऐसे म्हणून शिष्यांसी वस्त्रे देती त्या कवीसी. लागला तो श्री गुरु चरणासी म्हणे आपण शिष्य होईन.
श्री गुरु म्हणती तयासी कल्लेश्वर श्रेष्ठा मासी पूजा करी गा नित्य त्यासी आम्ही तेथे सदा वसो. विप्रमणे स्वामी यासी प्रत्यक्ष सांडोनी चरणासी काय पूजा कल्लेश्वरासी तेथेही तुम्हासी तिम्या देखिले तुची स्वामी कल्लेश्वरू त्रयमूर्तीचा अवतारू हाची माझा सत्य निर्धारू न सोडी आता तुझे चरण. ऐसे विनवणी स्वामी यासी आला सवे गाणगापुरासी कवित्वे केली बहुवसी सेवा करीतच राहिला. सिद्ध म्हणे नामधारकासी कवीश्वर दोघे श्री गुरुपाशी आले येणे रीतीसी भक्ती करीती बहुवस. म्हणे सरस्वती गंगाधरू ज्यासी प्रसन्न होय श्री गुरु त्याचे घरी कल्पतरू चिंतले फळ पाविजे. कथा कवीश्वराची ऐसी सिद्ध सांगे नामधारकासी. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सेजनामधारक संवादे नरहरी कवीश्वर वर प्राप्ती नाम पंचचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.